नमस्कार, ब्युटी स्टुडिओ मराठीमध्ये पुन्हा एकदा स्वागत। तर आज आपण बोलणार आहे युरिन इन्फेक्शन बद्दल। तर युरिन इन्फेक्शन हे कधीही होऊ शकतं। थंडीमध्ये ज्यादा होतं कारण आपण पाणी कमी पितो थंडीमध्ये, आणि अजून पण भरपूर कारण आहेत युरिन इन्फेक्शनची। तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की युरिन इन्फेक्शन मध्ये तुम्ही काय काय घरगुती उपाय करू शकता आणि युरिन इन्फेक्शन का होतं। चला तर मग आजचा व्हिडिओ आपण लगेच चालू करूया। युरिन इन्फेक्शनची भरपूर जास्त कारण असतात। युरिन इन्फेक्शन जर तुम्ही खूप कमी पाणी पित असाल किंवा जर तुम्ही उन्हात दिवसभर फिरला तरी युरिन इन्फेक्शन होतं। युरिन इन्फेक्शन म्हणजे युरिन करताना त्रास होते, जळजळ होते। आता आपण याच्यावर कोणत्या कोणत्या टिप्स फॉलो करायच्या आहेत जेणे जर तुम्हाला युरिन इन्फेक्शन झालं तर ते कमी येईल, किंवा जर तुम्हाला युरिन इन्फेक्शन सारखं होत असेल तर तुम्ही ह्या जर टिप्स फॉलो केल्या तर ते कमी येईल। थंडीमध्ये बरेचदा आपल्याला टॉयलेट आल्यासारखं होतंय म्हणून आपण जात नाही, तर असं करू नका। जेव्हा पण तुम्हाला टॉयलेट आल्यासारखी होईल तेव्हा तुम्हाला टॉयलेटला जाऊन यायचं आहे। तुम्ही जर तसंच तिला धरून ठेवलं तर बरेचदा इन्फेक्शन होतं, त्यामुळे ही चूक तुम्हाला करायची नाहीये। जर तुम्ही टाईट अंडरवेअर घालताय किंवा तुमची जर अंडरवेअर खूप जास्त तुम्ही वॉश करत नाहीये, व्यवस्थित वॉश करत नाहीये, तरी देखील तुम्हाला युरिन इन्फेक्शन होऊ शकतं। त्यामुळे तुम्हाला अंडरवेअर व्यवस्थित वॉश करायची आहे आणि तुम्हाला एकदम टाईट अंडरवेअर घालायची नाहीये, आणि तुम्हाला कॉटन वालेच अंडरवेअर वापरायचे आहे, तुम्हाला सॅटिन सिंथेटिक वापरायचं नाहीये। युरिन इन्फेक्शन झाल्यानंतर तुम्हाला एकतर पाणी भरपूर प्यायचं आहे आणि सोबतच तुम्हाला नारळ पाणी देखील प्यायचं आहे, जेणेकरून जे काही बॅक्टेरिया असतील ना ते लगेच बाहेर निघून येतील। जर तुम्ही बाहेरचं कोणते टॉयलेट वापरत असाल किंवा जर तुम्ही कुठे बाहेर गेले आणि तुम्हाला टॉयलेटला जायचं आहे तर तुम्ही पहिला तिथे पाण्याने स्प्रे करून, त्यांचं जे कमोड असेल त्याला पहिला पाण्याने स्प्रे करून घ्या, फ्लश करा आणि मग तिथे टॉयलेट करा। आणि आजकाल टॉयलेट स्प्रे वगैरे पण आलेले आहेत, ते देखील वापरू शकता। कारण बाहेरचे जे हे बाथरूम असतात ते खूप जास्त घाण झालेले असतात, त्यामध्ये खूप जास्त बॅक्टेरिया इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात आणि त्याच्यामुळे जादा प्रमाणात आपल्याला युरिन इन्फेक्शन होतं। त्यामुळे जर तुम्ही बाहेरचं वॉशरूम वापरताय तर तुम्ही टॉयलेट स्प्रे वापरा, नाहीतर तुम्हाला अंतराळी बसायचं आहे स्क्वॉट करून। तुम्हाला तुमच्या खालचा पार्ट ना त्या टॉयलेटला टच नाही होऊ द्यायचा। तुम्ही अशा प्रकारे पण इन्फेक्शन आणि बॅक्टेरिया टाळू शकता। तुम्हाला रोज विटॅमिन सी खायचं आहे, म्हणजे रोज तुम्हाला अर्धा किंवा एक लिंबू घ्यायचा आहे, जेणेकरून तुमचे जे बॅक्टेरिया असतील ते वाढणार नाही। आणि जेवणात तुम्हाला आलं खायचं आहे, तर आल्याने युरिनरी ट्रॅक्टचे बॅक्टेरिया कमी होतात। जर तुम्हाला सारखं युरिन इन्फेक्शन होतंय तर तुम्ही क्रॅनबेरीचा ज्यूस पण घेऊ शकता। तर क्रॅनबेरी ना युरिन इन्फेक्शनसाठी खूप बेस्ट आहे, त्यामुळे तुम्ही क्रॅनबेरीचा ज्यूस किंवा क्रॅनबेरी पण खाऊ शकता। जेव्हा पण तुम्ही तुमचा प्रायव्हेट पार्ट क्लीन करताय तेव्हा तुम्हाला पुढून मागे क्लीन करायचा आहे, कधीही मागे टू पुढे क्लीन करायचा नाहीये। तर हा होता आजचा माझा व्हिडिओ युरिन इन्फेक्शन बद्दल। तुम्हाला काही शंका असतील तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता, आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग आपण लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत काळजी घ्या, बाय।